हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान आहात ना? मी पण मस्त आहे. आज मी आपल्या सगळ्या बहिणींतर्फे आपले दादा लोकांकडे एक रिक्वेस्ट करते. अहो दादा, आम्हाला काही तुम्ही फुकट देऊ नका. आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी आहोत ना, मग आम्हाला काम द्या. आमचे मुलाबाळांचे हाताला काम द्या, म्हणजे आम्ही मानानं जगू. आम्हाला फुकट बसून खायची सवय लावू नका हो. नाही, आम्हाला आवडत नाही. तर त्यामुळे तुम्ही काहीतरी उद्योग चालू करा. काहीतरी मोठ्या मोठ्या फॅक्टरीज, कंपन्या चालू करा. आमच्या हाताला काम द्या. आमचे मुलांचे हाताला काम द्या, म्हणजे आम्हालाही बरं वाटेल. आम्हाला फुकटचं घ्यायला आवडत नाही, नको आहे. आणि असं देऊन देऊन तुम्ही कुठून देणार हो दादा? तुमच्या खिशेतनं थोडं देणार. तुम्ही लोकांचे टॅक्स गोळा केलेले पैसेतनं काढून देणार. नको, आम्हाला फुकटचं नकोय. आम्हाला काम द्या. आम्ही काम करायला सक्षम आहोत. आणि का नाही, काम करून खाल्लेले भाकरीला का नाही खूप चव असते हो. ती अंगाला लागते. आमचं आरोग्य पण चांगलं राहील काम करून. नाही ते काय होणार, नुसतं बसून बसून आमचं आरोग्य पण बिघडणार. अहो दादा, आमचं आरोग्य पण चांगलं असायला पाहिजे का नाही? मग आम्हाला काम करू द्या की. त्यामुळे आमचे हाताला काम द्या. आमचे मुलाबाळांचे हाताला काम द्या. ही आमची पहिली मागणी. आणि जे उत्तम आरोग्यासाठी सगळ्यांना मोफतची तुम्ही आरोग्यसेवा पुरवलेली आहे, त्याला आम्ही थँक्यू म्हणतो. आज कुठलेही तुम्ही सरकारी दवाखान्यात जावा, कुठल्याही तुम्हाला तपासण्या म्हणा, सगळं मोफत दिलं गेले, त्याला आम्ही थँक्यू म्हणतो. आणि आमची एक तक्रार आहे शिक्षणाबद्दल. सगळे मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल ह्याची एवढी जरा काळजी घ्या ना. मोफत असलं तरी दर्जेदार शिक्षण मिळावं, म्हणजे शिकून आमची मुलं चांगली घडतील. एवढ्यासाठी दर्जेदार आणि मोफत सर्वांना शिक्षण द्या. तर मुली असो, मुलं असो, सगळ्यांना. काही भेदभाव करू नका. आम्हाला मुलगा मुलगी म्हणून काही स्पेशल ट्रीटमेंट नको आहे. चांगले रस्ते द्या, 24 तास वीज द्या. आणि आपले शेतकरी बांधवांना, आपल्याला जेवू खाऊ घालतात ते लोक, त्यांना चांगले प्रकारे बियाणं, औषधं हे सगळेचं पुरवठा करा. ते सुद्धा काही फुकट द्या म्हणत नाही. योग्य दरानं आणि खात्रीशीर. ते फसवी नको व्हायला म्हणून. त्यामुळे तुम्हाला दादा, तुम्ही कुठल्याच पार्टीचे असा, काही असा, आम्हाला काही ते देणं घेणं नाही. आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी ना, मग आम्हाला हक्कानं तुमच्याशी बोलायला अधिकार आहे का नाही? मग परत परत आमची मागणी एकच, आम्हाला तुम्ही फुकट देऊन आम्हाला आळशी बनवू नका. आम्ही कामाला समर्थ आहोत. आम्ही भरपूर काम करू आणि आम्हाला काम द्या. आमची मुलं बाळं, त्यांना पण काम द्या. आम्ही कष्ट करू, कामानं
व्यवस्थित मिळवू आणि ते पैसेचे भाजी भाकरीला सुगंध बघा काय असतो, आमच्या अंगी पण छान लागणार आहे ती, त्यामुळे आमची तब्येत पण सुधारणार आहे. त्यामुळे एवढं लक्षपूर्वक जरा करा ना. तुम्ही केलेल्या गोष्टींना आम्ही थँक्यू म्हणतो. मी आजही म्हणतेय का नाही, सर्व बहिणींतर्फे मोफत आरोग्य सेवा सगळ्यांना पुरवल्यात, त्याच्याबद्दल थँक्यू. आता आमची एक रिक्वेस्ट आहे, दर्जेदार शिक्षण सगळे मुलांना मुलींना मिळावं आणि आमचे शेतकरी बांधवांकडे जरा जास्त लक्ष द्यायला पाहिजे. का? ते आपले अन्नदाता आहेत. त्यांची परिस्थिती आपण जाऊन बघितली की कळेल. कधी पाऊस जास्त पडतो, कधी पाऊस पडत नाहीये. अहो, बियाणं घेतात तरी सगळं फसवं निघते हो. कष्टानं पेरतात, काही उगवत नाही. काय करणार आहेत ते? आपल्यावर ही जबाबदारी आहे ना बघायची. त्यामुळे त्यांच्याकडे जरा जास्त लक्ष द्या. आणि एवढं केलात का नाही, आपण सगळेच सुखी राहू. आपल्या तिजोरीलाही भरपूर पैसा येईल. आपल्याला डेव्हलपमेंट करायला, चांगले रस्ते बनवायला सगळ्याला भरपूर पैसा येईल सरकारकडे. उगीच पैसा कशाला तुम्ही म्हणून वाया घालवता हो, फुकटचं देऊन. फुकट नको आम्हाला. आम्ही भिकारी नाही. आम्ही भिकारी. आम्ही काम करतो, त्याला आम्हाला तुम्ही पगार द्या. पगाराच्या रूपानं घ्यायला आम्ही तयार आहोत. त्यामुळे दादा लोकांना एवढ्या तर करा, तुम्ही दादा आहात. जरा ह्या मुलाबाळांचे सुरक्षेची जरा काळजी जास्त घ्या आणि आपल्या बहिणींचं म्हणणं ऐका जरा. आम्ही काही तुमच्याकडे मागितले का? आम्हाला दर महिना फुकट पैसे द्या, हे द्या. नको, आम्हाला फुकटचं खायचं सवय लावू नका. आम्हाला आळशी बनवू नका तुम्ही. आम्हाला काम करू द्या, म्हणजे आमची तब्येत पण चांगलं राहील आणि आम्ही मनानं पण खंबीर होऊ. त्यामुळे सगळे बहिणींतर्फे माझी ही रिक्वेस्ट आहे दादा लोकांना, तुम्ही जरा आमचं म्हणणं ऐका. आज आमची मुलं बाळं शिकलेली सवरलेली, त्यांना काम नाही धाम नाही, नुसतं फिरतात. हा दादा आला त्याचे मागे गेली, तो दादा आला त्याचे मागे गेली. कोण त्यांना दारू पाजते, कोण काय करायचं आम्ही? हीच मुलं बाळं कामात गुंतली की चांगले मार्गी लागतील का नाही? त्यामुळे काय तरी कामाची व्यवस्था करा. त्यांना काम मिळालं का नाही आमच्या मुलांना? आमची मुलंही सज्जन आहेत, तो सरळ आहेत, ते काही काम चुकारू नाहीयेत. त्यांना काम मिळे ना, प्रयत्न करतात, ते काय करणार? त्यामुळे मला वाटते तुम्ही जरा ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावं आणि तुमच्या बहिणींना, भाचरवांना आणि इवन भाऊजींना पण हाताला काम द्या. आम्ही सगळे काम करायला तयार आहोत आणि काम करून आमचं घाम गाळून आम्ही मिळवलेली भाकरी खातो का नाही, तेव्हा आम्हाला खूप आनंद होईल. नाही तर आम्हाला नुसतं फुकटचं घेऊन ते पैशाचा काही आनंद मिळत नाही. तुम्हाला तुमची बहीण आनंदी राहायला पाहिजे असं वाटते का नाही? नक्की वाटते. आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी.
मग तुम्हाला आम्ही आनंदी राहायला पाहिजे ना. मग दादा आमचं एवढं तुम्ही मान्य करा. प्रत्येकाचे हाताला काम द्या, आम्ही काम करू आणि ते कामाची भाकरी भाजी खाऊ आणि सुखी राहू. प्लीज एवढं करा ना. थँक्यू.